नमस्कार बालमित्रांनो, आज वार मंगळवार, आजची दिनांक 3 ऑगस्ट 2021. आजच्या तासिकेप्रमाणे आपला तिसरा तास आहे इतिहास आणि भूगोल. तर आज आपण इतिहासाचा तास घेणार आहोत. इतिहासाच्या तासामध्ये आपण 3 नंबरचा धडा पाहतो आहोत, पृथ्वीवरील सजीव. 3 नंबरचा धडा आहे पृथ्वीवरील सजीव. तर या पृथ्वीवरील सजीव या पाठाअंतर्गत आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास पाहणार आहोत. सर्वांना दिसतंय इथे, हो की नाही? सर्वांना दिसतंय काय? 1 नंबरला आहे पृथ्वीची उत्पत्ती, नंतर आहे 3.2 3.2 काय? पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, आणि 3.3 आहे पृथ्वीवरील प्राणी सृष्टी. तर या 3 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग पहिला मुद्दा पाहूया, पृथ्वीची उत्पत्ती. पहा आता, नीट समजून घ्या. आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली? ती आता जशी आहे तशीच पहिल्यापासून होती की बदलली? ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले? पहा, आपण सजीवसृष्टी, ही जी सजीवसृष्टीमध्ये सर्वच गोष्टी येतात. तर आपण पृथ्वीवर राहतो. मग कधी आपण विचार केला असेल, तुमच्या डोक्यामध्ये कदाचित विचार आला असेल, नसेल, पण कधी आपण या गोष्टींचा विचार किंवा हा प्रश्न आपल्याला पडलाही असेल किंवा कुणाच्या तोंडूनही ऐकला असेल की ही पृथ्वी घडली कशी, केव्हा घडली? ती आता आहे, म्हणजे आत्ता जशी पृथ्वी आहे ती पहिल्यापासून अशीच आहे की ती बदललेली आहे? बरं, बदलली असेल तर तिच्यात नेमके काय बदल झाले? हे असे खूप काही प्रश्न आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीबद्दल आपल्याला पडलेले असतात. पुढे, शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. संशोधनाच्या आधारे एक पृथ्वीबद्दल संशोधन करत असताना काही अंशी संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की सुमारे 4,500 अब्ज वर्षांपूर्वी एक तप्त वायू, तप्त म्हणजे तापलेला वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढगासारखा आकार असलेला ढग अवकाशामध्ये म्हणजे आकाश म्हणजे आकाशात निर्माण झाला. त्याचा अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आणि मग हा अवकाशात प्रचंड मोठा ढग निर्माण झाल्यानंतर त्याचा जो वेग आहे, अत्यंत वेगवान पळणारा, जोरात आणि चक्राकार म्हणजे गोल गतीमुळे त्याचे विभाजन झाले. विभाजन होणे म्हणजे तुकडे होणे, विभाजन झाले. मग त्याचं तुकडे झाल्यानंतर काय झालं? सूर्य आणि सूर्याभोवती, जो आपण सकाळी उगवणारा सूर्य पाहतो का, तर तो सूर्य आणि या सूर्याभोवती काही ग्रह फिरत असतात, ते ग्रह निर्माण झाले. मग आता सूर्य निर्माण झाला, मग सूर्याभोवती कोणते ग्रह फिरतात? त्या ग्रहांची नावं तिथे दिलेली आहे. पहा, 1 बुध, 2 शुक्र, 3 पृथ्वी, 4 मंगळ, 5 गुरु, 6 शनी, 7 युरेनस आणि 8
नेपच्यून. हे 8 ग्रह आणि 1 सूर्य असं निर्माण झाले. साधारणतः पृथ्वीची उत्पत्ती या मुद्द्याअंतर्गत आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत. खूप महत्त्वाची माहिती आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही हे सर्व वाचायचं आहे. आता 2 नंबरचा मुद्दा आपण पाहूया. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. आता पृथ्वी साधारणतः कशी तयार झाली हे आपण पाहिलेलं आहे. मात्र या पृथ्वीवर सजीव कसे जन्माला आले? सजीवांमध्ये प्राणी, पशु, पक्षी, माणूस आणि वनस्पती, झाडे या सर्वांना सजीव असं म्हणतात. तर यांची निर्मिती कशी झाली हे आपण पाहूया या मुद्द्याअंतर्गत. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे आणि हे जे 8 ग्रह आहेत, सूर्याभोवती फिरणारे जे 8 ग्रह आहेत, त्यातील पृथ्वी नावाचा जो ग्रह आहे, या पृथ्वीवर सजीव सृष्टी राहते किंवा सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली. आणि मग पृथ्वी हा ग्रह निर्माण झाल्यानंतर तिचा पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग, पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग, हा वरचा भाग थंड झाल्यानंतर त्याच्यावर जलाशयांची निर्मिती, जलाशय म्हणजे पाण्याचा भाग, जलाशय म्हणजे पाण्याचा भाग निर्माण होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली असे मानले जाते. की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि त्या पाण्यामध्ये पहिल्यांदा एकपेशीय सजीव, एकपेशीय खूप बारीक असतात, खूप छोटे असतात, हे डोळ्यांना दिसत नाही. हे एकपेशीय सजीव डोळ्यांना दिसत नाही, इतके छोटे असतात. आपल्या घरामध्ये सुई असते ना, सुई, या सुईच्या टोकावर हे एकपेशीय सजीव हजारो, 1000मध्ये बसतात. इतके छोटे असतात त्या सुईच्या टोकावर बसल्यावर. तर हे एकपेशीय सजीव निर्माण झाले. त्यांना आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि या एकपेशीय सजीवालाच आदिजीव असं म्हटलं जातं. आणि मग या एकपेशीय सजीवापासून अनेक बहु म्हणजे जास्त, बहु म्हणजे अनेक, बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारे इतके सूक्ष्म असतात. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारे असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. आणि हे इतके छोटे असतात, हे एकपेशीय सजीव इतके छोटे असतात की त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. पहा, तुम्हाला इथे एकपेशीय सजीवाचं चित्र दिसतंय. एकपेशीय सजीव हा इतका छोटा असतो की तो डोळ्यांना दिसत नाही. आणि ते पाहण्यासाठी इथे लाल रंगामध्ये पहा मी सर्कल केलेला आहे, या सूक्ष्मदर्शकाची गरज असते. या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने हा एकपेशीय सजीव पाहिल्यानंतर तो इथे ग्रीन रंगाने ज्याला सर्कल केले का, त्या पद्धतीने तो सजीव दिसतो. त्याकरता या लाल रंगातल्या सूक्ष्मदर्शकाची आपल्याला गरज असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे. आत्ता आपण 3.2 म्हणजे 2 नंबरचा मुद्दा अभ्यासला. आता या पाठातला सगळ्यात शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. तर पाहूया, पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात
आणि या पृथ्वीवर सजीव सृष्टी जी आहे, या सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती सजीव आहेत, वनस्पती सजीव आहेत आणि प्राणी ह्या सजीव सृष्टी आहेत. त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत. पहा, पृथ्वीवर प्राणी आणि वनस्पती हे 2 सजीव सांगितलेत. आपण पण सजीव आहोत, माणूस पण सजीव आहे. पण इथे आत्ता आपण या मुद्द्यामध्ये प्राणी आणि वनस्पती या दोहोंचा विचार मांडलेला आहे. आणि आत्ता आपण इथे प्राणीसृष्टीचा आपण विचार करणार आहोत. प्राणी या सजीवाचा आपण विचार करणार आहोत. तर या प्राणीसृष्टीमध्ये प्राण्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर का इकडे 3 दिले, 3 वैशिष्ट्ये सांगितलेत. पहिलं वैशिष्ट्य आहे प्राणी श्वासोच्छ्वास करतात. प्राणी श्वासोच्छ्वास करतात. पहिलं वैशिष्ट्य, प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य, प्राणी श्वासोच्छ्वास करतात. म्हणजेच काय, प्राणीसुद्धा नाकाने आतमध्ये ऑक्सिजन घेतात, एका नाकपुडीतून ऑक्सिजन घेतात आणि दुसऱ्या नाकपुडीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. म्हणजेच काय, प्राणी श्वासोच्छ्वास करतात. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. तुम्ही टीव्हीमध्ये किंवा जाताना येताना रस्त्यामध्ये तुम्हाला मांजर, गाय, म्हैस, बैल, कुत्रा हे जे प्राणी दिसतात, हे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. आणि शेवटचं 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे, काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात, तर काही प्राणी जातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. तर काही प्राणी हे अंड्यामधून पिल्लाला जन्म घालतात. जसं उदाहरणार्थ कोंबडीची पिल्लं अंड्यातून बाहेर पडतात, हो की नाही. त्यानंतर सापाची पिल्लं पण अंड्यातून बाहेर पडतात. तर काही प्राणी अंड्यातून पिल्लाला जन्म देतात आणि काही प्राणी हे अपत्याला जन्म देतात. थोडक्यामध्ये काय, गाय, म्हैस हे पोटातून काय करतात, आपलं वासरू जन्माला घालतात. हे काय, गाय, म्हैस हे काय अंड्यातून वासरू जन्माला घालत नाही, हो की नाही. म्हणजेच काही प्राणी, हा प्राण्यांमधला फरक आहे. त्यामुळं हा मुद्दा नीट समजून घ्या. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर हा धडा वाचायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर धड्याखाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. नीट समजून घ्या. जर नाही समजलं तर मला विचारा. आलं लक्षामध्ये? धन्यवाद.